चला मॅचला मात्र सुरुवात होईल. माकुणसर चषक आणि आजची रात्र दुसरी रात्रकालीन स्पर्धा सगळ्यांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळते. आज या दुसऱ्या रात्रीला दुसऱ्या संध्याकाळच्या सत्रात मी उत्कर्ष अशोक पाटील तुमच्या साथीने जोडतोय. करूया भगवंताला साकडे घालत या स्पर्धेला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासील वडिलांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष अशोक पाटील तुमच्या साथीने जोडतो. या MSF प्रेझेंट माकुणसर चषक 2026 एक मोठी स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची अभिमानाची गौरवशाली अशी ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. एका बाजूला किरईपाडा संघ बॅटिंग करताना मंच आहे, त्यांना तो निर्णय मिळाला. जलसार संघाने टॉस तर जिंकला खरा आणि त्यावेळेला त्यांनी स्वीकारलं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना विनंती आहे की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे, अदरवाईज 2 रनची पेनल्टी असेल. आणि वागदेव जलसाचा इथे एक्स्ट्रा खेळाडू आलाय, किरईपाडा संघाचा एक्स्ट्रा प्लेअर इथे पोहोचलेला आहे. थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टनचं, तुम्ही वेळेत अगदी तुमचे खेळाडू पाठवले. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतात संग्राम आणि संग्रामच्या साथीनं साहिल, तर गोलंदाजी मार्कवरती सदानंद यांना आपण पाहू शकता. मॅचला सुरुवात. पहिला बॉल माकुणसर चषक दुसरी रात्र. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने अगदी फुटवर्क नाही काम केलं आणि तदनंतर तो बॉल डॉट बॉल राहतोय. 2 पंचांच्या भूमिकेत एका बाजूला महेंद्रजी भोईर, त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतात पाटील सर, त्यांना देखील आपण पाहू शकता. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कुमार नितेश कदम सर ब्रँड आहेत टेंबी खोडाव्याचे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं कव्हर करण्याचा माणूस ते राखतात आणि आज या सफाळी विभागातल्या देखील मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या अंडर असतात. इथे आपण पाहू शकता पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला. गुड लाईन स्पॉटला पिचिंग होती आणि तदनंतर योग्य त्या बॉलला चांगला सन्मान मिळाला. सुरुवात होते स्कोर कार्डला. अगदी आपण पाहू शकता आजच्या दिवसाला सुरुवात झाली ती म्हणजे 6:55 पहिला बॉल तो मार्गक्रमण झाला आणि तदनंतर आता पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना सदानंद यांना आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिलं 5-5 ओव्हरच्या या मॅचेस. आज 8 संघ आपलं नशीब आजमावतील आणि कुठला तरी एक संघ सुपर 8चं तिकीट इथून मिळवेल. कुठला तो संघ असेल, अनेक गोष्टी आहेत. कालच्या दिवसात 40+ घमासान आपण पाहिलं. आज सफाळे गटाला सुरुवात होत आहे. पुढचा बॉल खोलवर टपाचा बॉल होता, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला, तिथून सिंगल तर पूर्ण झाली, थोडीशी फंबल झालेत. तुर्ताच पापणी लवते ना लवते प्रयत्न दुसरी रनचा केला आणि पंच महेंद्रजी भोईर यांनी सरळ तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय घोषित केलाय. आता फलंदाज बाद असतील की नाही असतील या अनेक गोष्टी आहेत, या अनेक गोष्टी पाहिल्या जातील वॉर रूममध्ये. यूट्यूब आल्यानंतर क्रिकेटची पारदर्शकता वाढली, क्रिकेट हा खेळ फार पुढे गेला आणि तदनंतर आज आपण तपासून पाहिलं तर या यूट्यूबनं संपूर्णपणे क्रिकेटचा एक ग्लॅमर वेगळं झालं. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या 2 तर कन्फर्म आहेत. तिसरीसाठी शहानिशा चालू आहे. फलंदाज तिथे सेफ आहेत, बॅट ग्राउंड झाले. त्यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय, नॉट आउट. पंचांचे सिग्नल आलेत नॉट आउट. पंच नितेश कदम सर आपल्याला बघायला मिळतात. 2 रन इथून आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या 2. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 3 वरती जाऊन देखील पोहोचल्यात. तीन बॉलचा खेळ संपला आणि 3 रन धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे देखील फटका तर खेळलाय खरा. मिडॉनला खेळाडू होते, त्यांच्यापासून बॉल चाललाय दूर. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आले तिथे आणि त्याच रिझनला प्रोटेक्शन मिळालं बॉलला. 4 बॉलचा खेळ संपतो आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. एक साधी सुरुवात परंतु ती महत्वाची आहे. प्रत्येक संघासाठी स्वप्नगत सुरुवात फार मॅटर करते. 5-5 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेला आपण अनुभवतो त्यावेळेला तुमचा पहिल्या षटकातला खेळ महत्वाचा असतो. जरी धावा तिथे नाही आल्या परंतु विकेट जर तुम्ही राखून या मॅचला सुरुवात करताय तर ती महत्वाची आणि जमेची बाजू आहे. बॅटिंग करत असताना सध्या आपल्याला किरईपाडा टेंबी खोडावेचा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. टायमर सेट आहे. लक्षात घ्या फिल्डिंग टीम, तुम्हाला 4 षटके 20 मिनिटात परिपूर्ण करणं गरजेचंच आहे. ऑन साईडला फटका तर खेळलाय खरा. एका बाजूला आपण पाहतात संग्रामच्या बॅटमधनं 2 बॉलमध्ये रन आले 3. 2 बॉलमध्ये रन आलेत 2 आणि एका बाजूला संग्रामनं साहिलनं तिथे देखील 3 रनचं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं. आता 5 बॉलचा खेळ परिपूर्ण संपला, योग्य संपला आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतात. पुनीत भोईर आमच्या साथीनं गोल्डन मॅजिक फिंगर कम्प्युटर जुगेल परंतु पुनीत नाही. ही गुणवत्ता पेशानं इंजिनियर आहेत आणि सध्या ते आता गुण लेखण्याच्या भूमिकेत. इथे देखील शॉट कव्हरला या बॉलला खेळलं होतं, तिथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकाचा खेळ खूप छान पद्धतीनं संपला. जिथे मी म्हणेन की दोन्ही संघ 50-50 बॅटलने पुढे आले. जिथे 6 बॉलचा खेळ संपला, 6 रन दाखल झालेत आणि तदनंतर बिनबाद ही जमेची बाजू आहे ती म्हणजेच बॅटिंग टीमसाठी. पहिला मॅच आजच्या रात्रीतला
आणि परेश कुडू सरांचं देखील इथे आगमन झालं कालच्या दिवसात, कालच्या रात्रीत खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं 6 सीटर्स यूट्यूब वाहिनीवरती. पेशाने शिक्षक आहेत आणि आदर्श शिक्षक म्हणून सातत्याने त्यांचा घवघवा होत असतो. मग मोठमोठ्या स्पर्धा असतील, आगरी प्रीमियर लीग म्हणेन मी, सफाळे प्रीमियर लीग म्हणेन, अशा अनेक स्पर्धा जिथे खऱ्या अर्थानं समालोचनाचा योग त्यांचा देखील असतो आणि ते त्यांनी कमवले. फार अनुभवी असे समालोचक, जेवढं चांगलं समालोचन तेवढं चांगलं त्यांचं आपण पाहू शकता. अँकरिंगसाठी देखील मोठमोठे इव्हेंट ते सध्या कव्हर करत असतात आणि तेही आजच्या रात्रीत आमच्या साथीनं जोडतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुसऱ्या षटकात सचिन आलेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण आम्ही का स्वीकारलं याचं उत्तर द्यावं लागेल. सध्या विकेट शोधणं फार गरजेचं आहे. अदरवाईज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर 5 षटकं उभे राहिलेत तर मग धावांची इथून उधळण होण्याची दाट शक्यता. पहिलं षटक राहिलं 50-50 बॅटल. या षटकात आता पाहूया गोलंदाज वरचढ करतील की मग फलंदाज हवी होताना बघायला मिळतील. अनेक गोष्टी आहेत सध्या मैदानाच्या आत. 6 बॉलचा खेळ संपला आणि 6 रन आता दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती सचिन राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल ओव्हर दी स्टम्प्स, गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉलचा टप्पा तपासून पाहिलं तर मागे होता. त्यावेळेला टॉप ऑफ दी बॉल येण्याचा प्रयत्न केला परंतु फुटवर्क नाही तिथे यूज केलं फलंदाजानं. आणि खेळपट्टीवरती, मुख्य खेळपट्टीवर जर तुमच्याकडे पदलालित्य नसलं तर मग निश्चित स्वरूपात तुम्हाला तिथे शांत राहावं लागेल. ऋत्वी 11 सरावली आणि विपक्षात सरावली बी. 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपेल त्यावेळेला टॉससाठी आपण रेडी राहायचं. गोलंदाज तयार सचिन. हा फटका चांगला खेळला, थ्रू द कव्हर्स बॉलला काढला आणि बॉल चालला वेगानं आउटफील्डला फाडत चिरत सीमारेषेच्या बाहेर येतोय MSF चौकार. मध्ये तिथून पुन्हा एकदा सुधारणा होईल आणि धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर सध्या 11. 3 बॉलचा खेळ संपला आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याही बॉलला बॉलला उडवल्या, बॉल चालला बिटवीन द गॅपनं. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, ते बॉलच्या मागे धावतात आणि दोघांमध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट देखील ठेवलं त्यांनी की बॉल नक्की पकडायचा कुणाला. आणि या सगळ्या गोष्टींचा अवलोकन करत सध्या धावसंख्या फलकावरती आकार घेते ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचतील. आता 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला पूर्णत्वाला जातो त्यावेळेला 13 रन. माकुणसर चषक आणि दिवस रात्रकालीन ही स्पर्धा, अगदी डे नाईट फॉर्मॅटने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज पहिलाच सामना प्रकाश जोधात खेळत असताना आपण पाहताय अगदी दमट असं वातावरण, संध्याकाळचं सत्र आणि तदनंतर ह्या फ्लडलाईटमध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना फुलरलेनचा बॉल होता ऑन साईडला, फटका तर खेळायचा. मिड विकेटचे खेळाडू वेगानं पुढे आलेत. बघता बघता 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नानं धावसंख्या इथून 2 परिपूर्ण होतील आणि या धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 15 वरती. 15 धावा अर्थात भुवनेश्वर कुमारची आठवण करणारा तो क्रमांक. सगळ्यांना वाटलं भुवनेश्वर कुमार संपला परंतु त्याने या IPL मध्ये स्वतःला सिद्ध केलं. आज सध्या पर्पल कॅप होल्डर आहे. कालच्या दिवसात देखील आपण पाहतात RCBचा विजय, जिथे विराट, रन मशीन कोहलीचे 100 रन आणि चेज मास्टर IPLच्या करिअरमधली 9वी सेंचुरी ती आपण काल पाहिली. आणि सध्या उल्लेख झाला तो 15 क्रमांकाने भुवनेश्वर कुमारचा, स्विंगचा राजा. येणाऱ्या काळात भारतामध्ये पुनरागमन होईल का याही गोष्टी आहेत. गोलंदाज तयार, ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि बॉल चाललाय. अगदी त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चालला होता त्यावेळेला त्यांनी खूप चांगली स्किल दाखवली. मुकेशजी ठाकूर साहेबांचं देखील इथे आगमन झालं. माझगाव डॉग लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं अगदी योग्य वेळेत क्रिकेटवरती फार अफाट प्रेम असतं त्यांचं. मग ते 40+ क्रिकेट असू दे, अदरवाईज अंडरमची स्पर्धा असू दे, अदरवाईज ज्या वेळेला माकुंडसारमध्ये स्पर्धा होतात त्यावेळेला त्यांचं योगदान हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते मुकेशजी ठाकूर त्यांचं देखील इथे आगमन झाले. या संध्याकाळच्या सत्रात त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख हार्दिक हार्दिक स्वागत.
धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं 17 वरती 2 षटकांचा खेळ संपला. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे नैतिक पाटील नट्टू यांना. दोन षटकांचा खेळ संपलाय. थँक्यू नैतिक. अगदी त्यांनी देखील केले. व्होल्टेजचा थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु नैतिक सांगतात की कमी तर कमी आपण या स्पर्धेला काहीतरी हातभार लावणार आणि चांगलं करणार. आणि ते नैतिक देखील आमच्या साथीने आहेत. तिघरे वर्ण मात्र बिलॉंग करतात. खूप छान पद्धतीची साऊंड सिस्टम, जो आमचा आवाज तुमच्या कानावरती सहज पद्धतीनं पोहोचतोय, त्याचं सारं श्रेय जातं नैतिकला. आणि ते नैतिक पाटील तेही सांगतील की आज नावांची आपली बरसात झाले आणि निश्चित स्वरूपात आता स्कोर कार्डला 17 धावा. बिनबाद ही जमेची बाजू. पहिल्या षटकात 6 रन होते. म्हणतात ना की तुमची सुरुवात महत्वाची आहे. जिथे तुम्ही सुरुवात चांगली केली, अंत हा तुमचा निश्चित स्वरूपात चांगलाच असेल. कारण सावध गतीनं चांगल्या बॉलचा सन्मान त्यांनी केला आणि खराब चेंडूंवरती त्यांनी निश्चित स्वरूपात आक्रमण केलं. आणि तदनंतर आता दुसऱ्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. गौरवजी पाटील ब्रँड आगरवाडीचा आणि 6 सीटर यूट्यूब वाहिनीचे प्रोप्रायटर तेही आहेत. कॅमेरामॅन आयुष मागच्याच दिवशी उमरोईमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कॅमेरा वर्क पाहिलं. एका बाजूला आपण पाहतायत यज्ञेश एडिट्स रावळेमधून मात्र एक कमी कालावधीत याही पट्ट्यानं फार मोठी प्रगती केली आणि तोही या स्पर्धेसाठी जोडला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार. इथे देखील या बॉलला मान मिळाला, सन्मान मिळाला. गोलंदाज दाखल झालेत. रोहितचा पहिला बॉल अचूक टप्प्यावरती भेदक मारा. फलंदाजाला कुठेही मोठे फटके खेळण्याचे हात खोलण्यासाठी संधी दिली नाही आणि हा डॉट बॉलनं मात्र सुरुवात होते या षटकाची. तिसरं षटक रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. किमान या मैदानात तुम्हाला 5 षटकांमध्ये 50 रन. इथे देखील फटका खेळलाय. खरा बॉल चालला वाईडिश मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलेत. थोडेसे फंबल पुन्हा झाले. या मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला सांभाळाव्या लागतील. क्रिकेटच्या खेळात अगदी क्षणार्धात सगळं काही बदलत असतं. एक बॉल मागे कहाणी वेगळी असते. धावसंख्या 19 या फलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 2 फलंदाज. एका बाजूला संग्राम आणि संग्रामच्या साथीनं साहिल. पार्टनरशिप, भागीदारी हा फार महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ फक्त एकटा खेळाडू तुम्हाला नाही जिंकवू शकत. तुमची योग्य ती भागीदारी फार महत्वाची आहे. पुढचा बॉल. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर तर केलाय खरा आणि इथे मात्र आपण पाहता जो उल्लेख झाला पार्टनरशिपचा आणि त्याच वेळेला फलंदाज विकेटचं पतन. गॉन. षटक क्रमांक आपण पाहताय दुसऱ्या आणि या दुसऱ्या षटकात बॉलचा खेळ झाला 3. सध्या धावांची गती. तिसरं षटक चालू आहे. 19 रन या धावफलकावरती. आज संग्राम आणि रोहितची जोडी होती ती आता फुटली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी दाखल झालेत. विकीला आपण पाहू शकता. धावांची गती तपासून पाहिली तर 19. तिसरं षटक. 5-5 ओव्हरचे मात्र सामन्याच्या रात्रीला आपण पाहतात सुरुवात झाली आणि अंडर फ्लड लाईट्स प्रकाश जोतात, विद्युत प्रकाश जोतात ही MSF माकुणसार प्रीमियर लीग ही स्पर्धा येते येणाऱ्या काळात. आणि आता सध्या माकुणसार चषक. मला तर वाटतं 3 स्पर्धा आहेत जिथे आपण पाहू शकता. ही संपल्यानंतर एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा येते माकुणसार प्रीमियर लीग. त्याच्यानंतर देखील एक आणखीन स्पर्धा येते 45+. म्हणजे जवळपास 3 स्पर्धा या एकाच शेड्यूलमध्ये. 24 तारखेपर्यंत हे मैदान बिझी असेल आणि त्यावेळेला 6 सीटर स्पोर्ट्स बिझी असेल. त्यावेळेला आमचे पंच बिझी असतील आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2. आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. 21ला 1. 2 कॅमेराने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय खूप छान पद्धतीनं. क्लीन अँड क्लिअर म्हणजेच 6 सीटर यांचं नाव सातत्याने घेतलं जातं. आता सध्या 21 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असताना रोहितनं मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि ती महत्वाचा देखील होता. बॅटिंग करत असताना किरईपाडाचा संघ या वेळेला फुलर लेनचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला.
त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्यानं 5 बॉलचा खेळ संपला आणि 22 रन. थेंबे थेंबे तळे साचे सध्याचा तो प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या काळात 2 षटकं जी असतील त्यावेळेला तुम्हाला शंखनाद फुंकावा लागेल, कारण किमान 40 ते 45 रन. पहिला सामना एका बाजूला आपण पाहता थोडीशी संध्याकाळ झाली म्हणजेच बॉल ट्रॅव्हल होणं कमी चान्सेस आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहू शकाल नाईट क्रिकेट म्हटलं की आताच्या काळात सध्या ओव्हरआर्म क्रिकेट फार फास्ट झालं आहे. चांगल्या क्वालिटीचे बॉल आले, चांगल्या बॅट्स आल्या. आता फार मॅटर करत नाही वेदर की तुम्ही कुठल्या वेदरला क्रिकेट खेळता. तुमच्यातील योग्य टॅलेंट, चांगलं टायमिंग, चांगलं मेरिटवरचे फटके तुम्हाला बॉल क्लिअर करताना अनेक वेळा आपण पाहिलंय. आता सध्या त्याच फटक्यांची जरूरत आहे बॅटिंग टीमला. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार रोहित. धावसंख्या 22 आणि या 22ला एक धक्का अशी स्थिती बॅटिंग करते. याही वेळेला आपण पाहतायत खोलवा टप्पाचा बॉल होता, लाऊड अपील. आणि तिथून आपण पाहतात पंचांनी सांगितलं की बॅटचा संपर्क झालाय खरा, जिथून षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. 18 चेंडू संपलेत आणि तदनंतर धावसंख्या 23 ह्या धावफलकावरती लागल्यात. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत रहा माखून सर चषक 2026. इथे जर आपण तपासून पाहिले तर षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 वरती. आता सध्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये किमान 20 रन मजा येईल सेकंड इनिंगला. तेवीस धावा धावफलकावरती, 23ला 1. अगदी आपण पाहू शकाल आज दुसरी रात्र या स्पर्धेची. अग्रनामांकित मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MSF या मैदानासाठी मनीष ठाकूर यांनी आपलं रक्त सांडलंय म्हणायला हरकत नाही. अगदी आपण मागची 5 ते 6 वर्ष इथे येऊन पाहिलं तर मी म्हणेन की हा खालटणातला एक भाग आहे. पण ते प्रचंड भराव घेतला. तदनंतर या मैदानासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि आज हे MSFचं मैदान तुम्हाला क्रीडा संकुल अगदी खूप छान पद्धतीनं इथे आपण पाहू शकाल. MCAचे कॅम्प होतात. एका बाजूला आपण लेदर क्रिकेट घडताना पाहायला मिळतं याच मैदानावरती. आणि या मैदानासाठी अहोरात्र मेहनत त्या मनीष ठाकूर यांनी घेतलं. या MSFचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं क्रिकेट पुरता एक त्यांचं वेगळं प्रेम राहतं. मग ते लेदर क्रिकेट असू देत. त्यांचे चिरंजीव भार्गव ते सध्या मुंबई क्रिकेटच्या कॅम्पसाठी निश्चित स्वरूपात सिलेक्शनसाठी असतात. त्यांचं देखील क्रिकेट फार वेगळं, कीपर बॅटर आहेत ते. ऑमटेक्सच्या मैदानात चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण त्यांचं राहतं. सध्या धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर 23 आणि 23ला 1 अशी स्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या. एका बाजूला संग्राम आहे आणि संग्राम ओपनिंग पेअरला दाखल झाल्यानंतर त्यानं आतापर्यंत या खेळाला सावरलंय. संग्रामच्या बॅटमधनं मोठे फटके येण्याची दाट शक्यता जी आहे ती आता इथून फक्त शक्यता म्हणून नाही चालणार. तुम्हाला ते पॉझिटिव्ह इंटेंटनं फटके शोधावे लागतील. अदरवाईज तुमचं डेस्टिनेशन काय आहे हे तुम्हाला इथून माहिती असायला हवं. फक्त ट्रेनमध्ये चढलात परंतु उतरायचं कुठे या गोष्टी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रवासात तुमचा आनंद घेऊ शकत नाही. आता सध्या ते झालंय. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे गोलंदाजी अगदी शरीरापासून दूर. फलंदाजाचं माइंड काय आहे या सगळ्या गोष्टी पाहत असताना गोलंदाज 4थ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. जो सध्या कृतिक आलाय त्या कृतिकने गोलंदाजी चांगली केली. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आहेत. ऑल राईट. फटका इथे फुलर लेनचा बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण. बॉल चाललाय. हॅलो चेक. वेलकम बॅक.
पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तांत्रिक बिघाडामुळे आपण थोडंसं दूर झालो, लॅप झालं होतं. आता पुन्हा एकदा जोडतोय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि सध्या एक विकेट जो बाद झालाय आणि तदनंतर दोन्ही फलंदाजांनी मागे वळून पाहिलं नाही. एक विकेट ज्या वेळेला साहिल बाद झाला आणि तदनंतर हे जे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्यामध्ये सिंहाचा वाटा संग्रामचा राहिला. ज्या संग्रामने 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 23 रनची एक महत्त्वपूर्ण इनिंग साकारली आणि सध्या स्कोर कार्डला ज्यांनी आता 38 पर्यंत नेऊन ठेवले मनीष जेकिनी यांचं देखील इथे आगमन होते. तदनंतर कौशिक यांना आपण पाहताय, कबड्डीचे एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू आहेत. आता पंचांच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी राहते त्यांची. फुलर लेनचा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत जितेंद्र पाटील सर, तेही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 13-12 कॅफेचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या अगदी चिरंजीवानी ती सुरुवात केली. मी सातत्याने उल्लेख करत असतो की या भारत देशातील अनेक परप्रांती येऊन महाराष्ट्रात येऊन पोट भरण्याचं साधन जर स्वीकारत असतील तर मग मराठी माणसाने ती सुरुवात करायला का नको. आणि अगदी जितेंद्र पाटील सरांच्या चिरंजीवानं ती 13-12 कॅफेला सुरुवात केली आणि खूप छान पद्धतीने मॅन ऑफ द मॅचसाठी हे वाउचर आहेत. अगदी आपण जो मी उल्लेख केला की मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात पुढे यावं. आज संपूर्ण परप्रांती येऊन जर या महाराष्ट्रात सगळ्या काही गोष्टी शोधत असतील तर मग आपण मागे का आहोत. त्यासाठी आपल्या आईबाबांनी मुलांना पाठबळ द्यावं, या अनेक गोष्टी आहेत. आणि त्यानंतर 13-12 कॅफे अगदी सफाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तेथे आपण निश्चित स्वरूपात जाऊ शकता. इथूनचं जे हे मॅन ऑफ द मॅचचं वाउचर आहे त्यावरती तुम्हाला 10% ऑफ असतील आपल्या सगळ्या बिलवरती. आणि मॅन ऑफ द मॅच कोण होईल अनेक गोष्टी आहेत. आता सध्या हे वाउचर इथे पोहोचवलेत आणि जितेंद्रजी पाटील सर सातत्यानं माकुंड सरमधनं आमच्या समालोचनाला प्रेम देणारं नाव, याही स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आता सध्या घडलंय काय बिघडलंय काय या सगळ्या गोष्टी तिसऱ्या पंचांकडे पाठवल्यात आणि तिसरे पंच दर्शवितील की निश्चित स्वरूपात या चेंडूची कहाणी काय आहे. आतमध्ये ड्रिंक्स गेले, धावांची गती तपासून पाहिली तर आम्हाला पुनीतजी भोईर दर्शवतात की या बॉलला जर वगळता स्कोर कार्डचा जर विचार केला तर जाऊन पोचते ती म्हणजेच 38 वरती. OUT आउट. फलंदाज इथे बाद. बॅट ग्राउंड होण्याच्या अगदी थोड्याशा आधी फलंदाजांना तिथे मात्र बाद व्हावं लागते. जिथे यष्ट्यांचा डाव उधळला, गोलंदाजानं खूप चांगलं तिथे कॅरी केलं बॉलला आणि त्यानंतर आता फलंदाज बाद होता रनआउटच्या स्वरूपात. धावांची गती तपासून पाहिली तर 39 वरती आता धक्का दुसरा. ज्या संग्रामनं दमदार सुरुवात करून दिली आपल्या संघाला, षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर दुसऱ्या धावेसाठी ते बाद झालेत. आता फलकावरती आपण पाहू शकता विकी बाद झालेत. 4 षटकांचा खेळ संपला आणि 39 धावा धावफलकावरती आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये 10ची सरासरी राखण्याचा प्रयत्न केला बॅटिंग टीमनं. येणाऱ्या काळात जे 6 बॉल आहेत त्या 6 बॉलमध्ये एक जो नवीन फलंदाज येईल तो पिंच हिटर असावा, ज्यानं मात्र येता क्षणी आक्रमक व्हावं आणि ज्या आता 39 आहेत त्यांना 55-60च्या घरात पोहोचवण्याचं एक मानस त्याचं असावं. ज्या अनुषंगानं जो नवीन फलंदाज येईल तो सध्या आता 6 बॉल खेळण्यासाठी दाखल झालाय सिद्धेश. त्या सिद्धेशकडे गुणवत्ता, ॲबिलिटी, एक क्षमता आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही प्रात्यक्षिक किती छान देता ते महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळात. आता सध्या आपण पाहू शकता आजच्या रात्रीतला हा पहिला सामना MSF प्रेझेंट माकुंसार चषक 2026 दुसरी रात्र या स्पर्धेची. काल 40+ एक धाव आरोग्यासाठी आणि त्या 40+च्या प्रत्येक खेळाडूनं दमदार क्रिकेट दाखवलं. आजच्या दिवसात खेळपट्टी वेगळी आहे. आजच्या दिवसात अगदी आपण लेदर क्रिकेट ज्यावरती खेळतात त्या खेळपट्टीवरती आपण खेळतो आहात. म्हणजेच गोलंदाजांना कसब दाखवण्याची योग्य संधी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या वळला मागचा दरवाजा उघडा ठेवला होता परंतु शिरकाव नाही केल्या. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत. नशिबाचा हा आलाय इथे चौकार. 4 रन. 44 धावा. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि नशिबानं साथ दिली बॅटिंग टीमला. सध्या ते 5 रन जोडले गेले. आता फुलर लेनचा बॉल होता. अगदी त्या बॉलला थोडं अक्रॉस दी बॅट गुडघ्यावरती बॅलन्स केलं होतं आणि त्यानंतर बॉलला ऑन साईडला खेळण्याचा एक प्रयत्न होता
बॅट अगोदरच बंद केली, बॉल थोडासा उशिराने आला आणि त्यानंतर तो बॉल शरीरावरती जाऊन आदळला. आता या सिंगलच्या साह्यानं 46 रन. यानंतर सराउलचे 2 संघ ॲक्शनमध्ये बघायला मिळतील, जिथे सराउली बी आणि त्यांच्या विपक्षात संघ जो आपण तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात ऋत्वी 11 सरावली या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे इनिंग्स ब्रेकमध्ये. धावांची गती 46 वरती. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. माकुणसर चषकाचा दमदार षटकार, 6 रन. आगरी कोळ्यांच्या आकेला धावणारी एकविरा कुल स्वामिनीचं गीत योगेश आग्रावकर यांच्या गोड गळ्यानं ते गायलेलं गीत इथे डीजे नैतिक आम्हाला ऐकवत आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 51 वरती पोहोचतात. 15 बॉलमध्ये 30 रनची कडक आणि झंझावती खेळी. नाव ब्रँड क्लास क्रिकेट त्याच्या बॅटमधनं आलंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. सलगचा दुसरा दमदार षटकार, 6. थँक्यू डीजे नैतिक. अतिशय सुंदर पद्धतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती तपासून पाहिली तर आता वेगानं झपाट्यानं स्कोर कार्ड पुढे चाललंय 57 यावरती. संग्रामच्या बॅटमधनं धावा अगणित आणि खोऱ्यानं त्या धावा यायला लागल्या, त्या महत्वाच्या आहेत. मी उल्लेख केला होता की 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 39 रन होते. आता सध्या 16 बॉल आणि 36 धावेंची एक दमदार इनिंग. एक असा खेळाडू तुमच्याकडे असावा जो खेळाला पुढे घेऊन जाणारा असावा, संघाच्या हितासाठी लढणारा असावा आणि तो लढवया वृत्तीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संग्राम आज ओपनिंग पेअरला आणि ओपनिंग पेअरला दाखल होत असताना त्यांनी दमदार क्रिकेट सध्या दाखवले मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती आता धावसंख्या पुनीत भोईर आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 57 ला जाऊन पोहोचते. अतिशय सुंदर पद्धतीनं फ्लड लाईटचा आता सध्या आपण आनंद घेत आहे. माकुणसरचं MSFचं मैदान आणि तदनंतर क्वालिटीचं क्रिकेट आणि हे MSFची स्पर्धा. धावांची गती 57 वरती. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत 3. येणारे 3 बॉल आहेत. रोहित वरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केलाय खरा. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. सलगचा तिसरा 3 इन रो. आता मात्र साथ दिली नशिबाने. कॅच होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बीट झाले आणि बॉलनं मात्र तिथे पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 आणि हा तिसरा 6 षटकार. थँक्यू सो मच. माकुणसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्मान्य मनीषजी किणी सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान होण्याची कृपा करावी. अगदी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये माकुणसरचे बाहुबली, मग ते अंडरम क्रिकेट असू दे, ओव्हरम क्रिकेट असू दे, आणि ज्यांच्या हाताची रुचकर चव. माकुणसर म्हटलं की चवीचे राजे याच माकुणसरमधून पैदा झालेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल तेच मनीष किणी, ज्यांची हाताची चव जिभेवर रेंगाळते. अशा सातत्यानं अनेक लग्न सराईचे प्रोग्राम असतील. मनीष किनी यांचं नाव सातत्याने तिथे का घेतलं जातं ती क्वालिटी त्यांनी दाखवली आणि ते उपाध्यक्ष आहेत या MSFचे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. गोलंदाजी मार्गवती तयार. इथे देखील फटका क्रॉस बॅटेड खेळल्या. बॉल चालला लॉंग दी कार्पेट. अगदी मैदानाला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. ते बॉलला फील्ड करतात. 2 रन परिपूर्ण झाल्यात. तिसरीसाठी पलटलेत. आता तिसरीसाठी पलटताना काय घडलंय? फेकाफेकी, हेराफेरी, जणू काही लगोरीचा खेळ चाललाय की काय. आता सध्या या 3 धाव्यांनी स्कोर कार्ड ग्रेस होणार आणि जाऊन पोहोचणार 66 या धावसंख्येवरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आता खऱ्या अर्थानं 5 षटकं संपली. 66 धावा फलकावरती लागल्या आणि 67 धाव्यांचं एक बलाढ्य टार्गेट घेऊन किरईपाडा संघ सांगतात की टॉस हरल्यानंतर बॅटिंगच करायची होती. बॅटिंग का करायची होती? बॅटिंग आमच्याकडे खोलातली आहे आणि चांगली बॅटिंग झाल्यानंतर त्यांनी स्कोर कार्ड उभं केले 66 धाव्यांचं. त्या 67 धावा कशा होतील, काय होतील, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. आणि ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला आवाज ऐकूया आदर्श शिक्षक अर्थात परेश कुडू सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो
धन्यवाद उत्कर्ष पाटील. एक कमी कालावधीमध्ये स्वतःचा दबदबा ज्याने निर्माण केलेला आहे आणि समालोचन कक्षामध्ये एक ब्रँड म्हणून ज्यांनी स्वतःचे कीर्तिमान स्थापन केलेलं आहे असे उत्कर्ष पाटील आज आपल्याशी जोडले होते. थँक्यू सो मच उत्कर्ष. चला यानंतर जो पुढचा सामना सजणार आहे ऋत्वी 11 सरावली आणि सरावली ब दोन्ही संघाचे कर्णधार अगदी टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. थँक्यू सो मच प्रचिकडू सर. आपण टॉस करतो मनीष किनी सरांच्या शुभ हस्ते ज्या ठिकाणी सरावली ब विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत ऋत्वी 11 सरावली या दोन संघांदरम्यानच्या आजच्या दिवसामधील दुसरी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. हॅलो हॅलो इथून आजच्या दिवसामधील दुसरा सामना ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत एका बाजूला सरावली ब त्यांच्या विपक्षामध्ये ऋत्वी 11 सरावली या दोन संघांदरम्यानचे बिग मॅच बिग बॅटल आपल्या भेटीसाठी येणारा ज्या ठिकाणी एकाच गावातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. पूर्ण आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉससाठी यायचे याची नोंद असू द्या. नमस्कार. चला दोन बॅटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता गणपती बाप्पाला वंदन करूयात. आणि या दुसऱ्या दिवसाच्या रजनी स्पर्धेच्या क्रिकेटच्या महासंग्रामध्ये आपण वळणार आहोत. जलसार वर्सेस किरेपाडा असा पहिला सजलेला सामना. जलसार विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड आणि आमंत्रित केलं किरेपाडा संघाला फलंदाजीसाठी आणि त्यामध्ये आपण पाहतोय संग्रामच्या 45 धावा आणि साहिलच्या 11 धावा. तदनंतर विकीच्या 3 धावा आणि आपण पाहिलं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. एक भला मोठा डोंगर उभा केलाय आणि ते 67 धावांचं आव्हान ठेवलंय जलसार संघासमोर. दोन ओपनर बॅटर अगदी धुरंधर आहेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कारण 67 धावा मोठं आव्हान आहे. मोठं आव्हान पेलायचं आहे आणि ते पेलण्यासाठी सज्ज आहेत. धडाकेबाज जोडी या जलसार संघाची ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या 67 धावांचं आव्हान पेलण्यासाठीची ताकद आणि दमखम जे ठेवतायत तेच दोन बॅटर ऋतिक आणि प्रतीक. अगदी यमक जुळणारे दोन्ही शब्द आहेत ऋतिक आणि प्रतीक. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय किरीपाडा संघाचा प्रजाक. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 7:38 या मैदानाचं उद्घाटन झालं. माकुनसार ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मॅडम पल्लवी मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि तदनंतर या रजनी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. चला 67 धावांचं आव्हान. पहिलाच बॉल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला बॉल. गोलंदाज सज्ज. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आपटला होता. मात्र यावेळेला सांगतायत की बाउन्सर खूप मोठा होता. तिखट बाउन्सर होता त्यामुळे मात्र पंच घोषित करतायत की अवांतर व्हाईट बॉल. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. नशिबाची साथ आहे बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की शॉर्ट पिच चेंडू होता. खूप आपटला होता आणि तदनंतर मात्र उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे मात्र हा खराब बॉल आणि पहिल्या धावेचा श्रीगणेशा आपण पाहतोय व्हाईटच्या रूपाने श्रीगणेशा केला जातोय. प्रजाक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. एक धाव मात्र व्हाईटच्या रूपाने नक्कीच आले. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा जरूर लागले आणि त्या ठिकाणी विकेट किपर कडून चुकी झाले.
जजमेंट घेण्यामध्ये थोडीशी चुकी झाली, कारण असे कॅच घ्यावे लागतात. जर मॅच बनवायची असेल तर हे कॅच घ्यावे लागतील, आणि तसं पाहिलं तर कॅच अगदी अवाक्यात होता, मात्र स्वतःला झोकून देण्यामध्ये थोडंसं अपयश आलं. त्यामुळे मात्र आयुष्यमान भव हा आशीर्वाद दिला गेलाय, आणि ह्या आयुष्यमान भवाच्या आशीर्वादाने मात्र नक्कीच पुढे जाईल काय जलसार संघाचे दोन्ही ओपनर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूचा सामना झालाय, 2 धावा अंकित केले जात आहेत. पुढचा बॉल, या वेळेला मोठा प्रहार मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॉडी पासून खूपच लांब, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, आणि पंच या ठिकाणी दंडित करतायत. अवांतर धाव आहे वाईटच्या रूपाने. वाईट बॉल, पंचांचा डिसिजन परफेक्ट डिसिजन आपण पाहतोय, कारण नामांकित पंच आहेत या स्पर्धेला लाभलेले. MSFचं हे मैदान आणि क्रीडानगरी सजवण्यामध्ये मनीषजी ठाकूर आणि पूर्ण कंपनी यांचा मोठा हातखंड आहे, आणि त्यांच्याच माध्यमातून क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी हे मैदान सज्ज करून ठेवले. मात्र दोघांना गुंगारा देत चेंडू चाललाय सीमारेषा पार, येईल नशिबाचा चौकार. 4. डीजे चला, एक आम्ही म्हटलं होतं की 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. एक आलाय चौकारच्या रूपाने, 4 धावा मात्र आपण पाहतोय ह्या चौकारच्या माध्यमातून येताना. पुढचा बॉल असेल, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढला, तेच क्षेत्ररक्षक, ती चुकी आहे, आणि तोच रिझल्ट. चौकार पुन्हा एकदा, बॅक टू बॅक 2 कन्सेक्युटिव्ह 4 इन अ रो. धन्यवाद डीजे. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि या पहिल्या षटकाचा भरपूर समाचार घेताना आपण पाहतोय 2 बॅटर प्रतीकच्या बॅटमधून येताना 2 कन्सेक्युटिव्ह चौकार. पुढचा बॉल, यावेळी उजव्या यष्टीचा पुन्हा एकदा खूपच बाहेर. हे प्रेशर आहे, थोडंसं दडपण आले प्रजाक वरती, थोडंसं प्रेशर आले, कारण कुठल्या पद्धतीने चेंडू हाताळायचा हे विचार विमर्श, जेव्हा मनाची स्थिती, जेव्हा द्विधा मनस्थिती होते, कशा प्रकारे चेंडू हाताळू, त्या वेळेला असे चेंडू हाताळले जातात, असे रिलीज होतात चेंडू. त्यामुळे कदाचित वाईट बॉल येऊ शकतात. त्यामुळे बिंदास खेळायचं असेल, बिंदास बॉल टाकायचा असेल, तर त्यासाठी आत्मविश्वास मात्र वाढवावा लागेल. 12 धावा अंकित केल्या जातात. अजूनही कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे जलसार संघाच्या बाजूने. या वेळेला काय घडलं? यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डगआउट मिस्टर प्रतीक. धन्यवाद, धन्यवाद डीजे. चला, रोहित येत आहेत. या वेळेला रोहित वरती मदार आहे. रोहित वरती जबाबदारी सोपवले. 1 डाऊन बॅटरच्या रूपाने रोहितचं आगमन झाले मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकने एक चांगली खेळी केली होती, कारण पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 कन्सेक्युटिव्ह चौकार आले. तिसरा मारण्याचा जरूर प्रयत्न केला, मात्र अयशस्वी ठरले, आणि एक मोठा धक्का बसलाय जलसार संघासमोर.
आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा अंकित केल्या जात आहेत. करंट रन रेट पाहिला तर 14.40चा आहे आणि रिक्वायर्ड जर पाहिलं तर 13.29चा. म्हणजे रन रेटच्या बाजूने जलसार संघ पुढे आहे. यावेळेला फटका सजवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण जर ऑन स्क्रीन पाहिलं तर याच वेळेला जी स्थिती होती ती किरेपाडा संघाची बिनबाद 6 आणि जलसार संघाची 1-12, म्हणजे अजूनही सामना इक्वेशन मध्ये आहे. आता मध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज असणार आहे. काय घडेल काय बिघडेल तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. MSF चे सदस्य आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम पाटील साहेब. आपणास विनंती असेल की या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आपण मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतोय 66 धावा आणि तदनंतर 67 धावांचं आव्हान पेलायचं असताना या वेळेला काय घडलंय. धक्का क्रमांक 2. रितिक बॅक टू द डग आउट. व्हॉट अ कॅच. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय सिद्धेश यांच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती एक मोठा धक्का बसलाय. कारण पहिलं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं होतं आणि तदनंतर मात्र कमबॅक केले जलसार संघाने. जसा सिद्धेशच्या हातामध्ये बॉल आला तदनंतर मात्र थोडीशी ऊर्जा निर्माण केलेली आहे. स्मिथ आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्मिथ आणि रोहित हे आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. पहिलाच बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह विकेट इन अ रो. 2 धक्के पे धक्का. चला पुढे होणार सामना असेल सरवली ब विपक्षामध्ये ऋत्वी 11 सरवली. कर्णधार त्वरित आपण टॉस साठी यायचा याची नोंद असू द्या. चला इथून आपण टॉस कडे बघतो. ज्या ठिकाणी मनीष किणी सरांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसामधील असेल. तुम्ही सगळ्याची कर्णधार आपण टॉस साठी यायचं.
हॅट्रिकचा बॉल आहे आणि काय घडलं या हॅट्रिकच्या बॉल वरती मात्र वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. चला आपण पाहतोय या वेळेला एक चौकार जरूर आलेला आहे आणि थोडीशी ऊर्जा नक्कीच निर्माण झालेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर वॉट अप पिचिंग, परफेक्ट लाईन अँड लेनचा मारा केला जातोय. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. जर आपण जलसार संघाकडे पाहिलं तर 12 हा जो अंक होता ना, थोडासा त्यांना टेन्शनदायक होता. डेंजर झोन मध्ये हा 12 अंक होता, कारण तिन्ही धक्के लागले ना ते 12 धावांवरती लागलेत आणि तदनंतर आलेले चौकार 16 धावा आपण पाहिल्यात. पुढचा बॉल यावेळेला उडवण्याचा प्रयत्न आणि यस, धक्के पे धक्का लागत चालले. या धक्क्यातून सावरण्यासाठी कुठला तरी एक चांगला बॅटर यायला हवा. जी अपेक्षा आहे जलसार संघाला, ती अपेक्षा पूर्ण करणारा बॅटर येणे गरजेचं आहे, कारण आतापर्यंत 4 धक्के लागलेत आणि धावसंख्या मात्र आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय 16 धावा धावसंख्या धावफलकावरती. ओव्हर टू अनिकेत रावते सर. थँक्यू परिचय कडू सर. इथून आपण टॉस करत होतो. चला मनोज जिगनी सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येणार. एका बाजूला सरावली ब त्यांच्या विपक्षामध्ये ऋत्वे 11 सरावली हा सामनाला पाहायला मिळणारा. दोन्ही कर्णधार आमच्या समोर जॉईन झालेत. मनोज जिगनी सर हे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. इथून मिलिंद पाटील सरांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते आपण टॉस करायचा. आजच्या दिवसातील दुसरा सामना ज्या ठिकाणी एका बाजूला एकाच गावामधील 2 संघ आहेत. एका बाजूला सरावली ब हा संघ पाहायला मिळतो, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी ऋत्वी 11 सरावली हा संघ टॉस जिंकला. इथून मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मुख्य डासवरती स्थानापन्न व्हायचा. इथून टॉस जिंकला ऋत्वी 11 सरावली संघाने काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. इथून तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात, तर समोर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 50च्या खाली. आणि 50 धावांपर्यंत रोखण्यामध्ये सध्या गोलंदाज कोणते असतील जे मात्र आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं योगदान देणार आहेत? आहे प्रभाकर आहे, मनीष आहे, हरीश गावड आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही, बेस्ट ऑफ लक असेल. इथून आपण सरावली बस संघाच्या कर्णधाराकडे वळतो. ज्या ठिकाणी जर टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? 50+. आणि गावातील याच संघ म्हणजेच एकमेकाच्या कमजोरीचा मला ठाऊक असेल. या 50+ धावा करण्यामध्ये आज कोणत्या फलंदाजाकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? तेजस भोईर, मंगेश पाटील. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. टॉस बॉक्सवर न्यूज झाली ज्या ठिकाणी ऋत्वी 11 सरावली या संघानं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला. प्रथम फलंदाजी करायचे तूर्ण सरावली या संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू तूर्ण परिचय कडू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद अनिकेत रावते सर. या वेळेला आपण पाहतोय 2 षटकांचा सामना संपुष्टात आलेला आहे. या 2 षटकामध्ये आपण पाहतोय किरीपाडा संघ 17 धावांवरती होता आणि तेवढ्याच धावांवरती जलसार संघ सुद्धा आहे. म्हणजे धावसंख्या पाहिली तर दोघांची सेम टू सेम, परंतु मात्र एक मोठी आणि थोडीशी टेन्शनदायक गोष्ट म्हणजे 4 गडी गारद झालेत ते जलसार संघाचे. तदनंतर मात्र तिसरं षटक या वेळेला हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विके. 18 बॉल आणि 50 धावांची गरज होऊ शकतात. लोअर फुल टॉस बॉल, चेंडूला उडवले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला मात्र 5वा धक्का, धक्के पे धक्का. आणि असं आम्ही म्हणतो की गाडी लावले धक्क्याला, 5वा गडी.
नवीन बॅटर सदानंद यावेळेला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती येत आहेत. जलसार संघ थोडासा विचार विमर्श नक्कीच करेल, कारण ते शेवटचं षटक जे हाताळलं पहिल्या इनिंग मधलं 27 धावा, तब्बल त्या षटकामध्ये आलेल्या 27 धावा, आणि त्याच कुठेतरी महागात ठरतायत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही संघांच्या 2 षटकानंतर 17-17 धावा असताना मात्र त्या 27 धावा शेवटच्या षटकातील अतिशय महागड्या ठरल्यात. पुढचा बॉल सदानंद सामना करतोय, या वेळेला चेंडूला वळवलंय, पूल अँड पॉवरफुल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4. इथूनही सामना बनू शकतोय, कारण रोहित आणि सदानंद हे दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे दमखम आहे, ताकद आहे, एबिलिटी आहे, कौशल्य आहे आणि क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. रोहितला आपण पाहतोय एक चेंडूचा सामना केलाय, 0 धावांवरती आहे, तर सदानंदने पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत पूलच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा पूल केलाय आणि वा व्हॉट अ कॅच, क्लास दाखवलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातंय आणि 6वा धक्का या ठिकाणी जलसार संघाला. असं वाटलं होतं आम्ही प्रेक्षकांना की चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या बाहेरून जाईल, चौकार नक्कीच जाईल, मात्र आपण पाहिला काय स्वतःला झोकून दिलं, योग्य वेळेला योग्य जंप. रिव्ह्यू घेतला जातो थ्रोचा. थ्रो साठी रिव्ह्यू मागितलाय, नक्कीच या ठिकाणी चेक केला जाईल. पण अप्रतिम झेल इन बिटवीन आपण पाहिलं, व्हॉट अ कॅच. आपण पाहतोय जवळजवळ 6 धक्के या वेळेला लागलेले आहेत, ते 21 धावांवरती. फेअर बॉल आहे, बॅटर आउट होत असेल. धन्यवाद. अजय येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सदानंदने चांगले प्रयत्न केले होते, लाजवाब प्रयत्न, कारण हे क्रिकेटचा नियम आहे, हरलात तरी चालेल मात्र हिम्मत हरू नका. खेळायचं आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, हिमतीने लढणं हा मात्र खेळाचा नियम आहे आणि तेच हिमतीने लढण्याचा प्रयत्न सदानंदच्या माध्यमातून झाला आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये मात्र विकेटचा पतन. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा, काय घडले, बॅक टू बॅक, पुन्हा एकदा धक्के पे धक्का, धक्का नंबर 7, 7वा गडी बाद. डीजे नवीन बॅटर मयूर येत आहेत आणि हॅट्रिक वरती आहे. आपण पाहतोय विकीला, कारण विकीच्या गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर चौकार आणि त्यानंतर 2 लागोपाठ विकेट. म्हणजे आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये 3 विकेट जरूर आलेले आहेत आणि आता जर आला तर हॅट्रिक बनू शकते आणि हॅट्रिक बनण्याची सुवर्ण संधी आहे विकीकडे. पुढचा बॉल, विकी सज्ज, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हॅट्रिकचा बॉल आहे, एक सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने आपण धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. आतापर्यंत पाहतो पहिला गडी 12 वरती, दुसरा 12, तिसरा 12, चौथा 16 वरती, तदनंतर 5वा 17 वरती आणि 6वा आणि 7वा 21 धावांवरती. 21 धावांवरती अजूनही स्थिर आहे. पुढचा बॉल 21च्या पुढे जावं लागेल.
डॉट बॉल. या डॉट बॉलने षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा लावल्या जात आहेत 21. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल. म्हणजे आता मात्र मोठे मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र प्रहार करावा लागेल. मात्र ते कौशल्य, ती ताकद बॅटरला या ठिकाणी दाखवावी लागेल. तितकंच गरजेचं आहे, कारण मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि ती संग्रामसारखी कामगिरी कोणाला तरी एकाला करावी लागेल. त्यासाठी पुढे व्हावं लागेल, जबाबदारी उचलावी लागेल. आणि जबाबदारी अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला थकू देत नाही आहे, प्रयत्न करण्यासाठी भाग पाडते. कोण प्रयत्न करेल, कोण पुढे जाईल, काय घडेल, काय बिघडेल, तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. नवीन गोलंदाज सिद्धेश. यावेळेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. सिद्धेशचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये सिद्धेशच्या सुद्धा जवळजवळ 3 विकेट आल्या होत्या. म्हणजे सिद्धेश आणि विकी यांनी चांगली कामगिरी केली. असं म्हणतात की कंबरड मोडून काढले जलसार संघाचं. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. स्कोर आपण पाहतोय 21 धावांवरतीच अजूनही स्थिर आहे. 67 धावांचं आव्हान पेलायचं आहे. 12 मध्ये 46 पाहिजे होते, आता मात्र 11 मध्ये 46 पाहिजेत. सामना बनवावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, बिंदास खेळावा लागेल, कारण संघर्ष आहे. आणि ज्या ज्या वेळेला संघर्षावरती मात करायची असते त्या त्या वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पंच दंडित करतायत. अवांतर व्हाईट बॉल महेंद्र भोईर सर या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. या व्हाईट बॉलने मात्र जोपर्यंत एकाच स्टेशनवरती गाडी थांबली होती ती थोडीशी का होईना मात्र पुढे जाताना आपण पाहतो 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 11 बॉल आणि 45 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार यायलाच हवा. या वेळेला फटका सजवलाय, चेंडूला वळवलंय, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार 6. दहा चेंडू आणि 39 धावांची गरज. 10 मध्ये 39. एक खणखणीत झणझणीत चपराक लावले, षटकार आलाय. रोहितच्या बॅटमधून येताना खणखणीत षटकार, म्हणजे आगाज केलाय. मै हू ना, ही ताकद आहे, ही दमखम दाखवले. आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा मागच्या वेळचा फटका पाहिला. हे सौंदर्य मात्र निर्माण करावं लागेल. आणि म्हणूनच म्हणतो ना की संघर्षाला घाबरून जाऊ नका. समस्या येतील, संघर्ष येतील, मात्र कधीतरी म्हणा की परिस्थितीपेक्षा मी मोठा आहे. आणि हे मी मोठा होण्याची दमखम ठेवले रोहितने. पुढचा बॉल सिद्धेश. पुन्हा एकदा वळवलाय, फटका सजवलाय, चेंडूला पाठवले आसमानी सफर. खणखणे झणझणीत षटकार 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. मॅच मध्ये रंगत आणले रोहितने. रोहितच्याच गोलंदाजीवरती 3 लगातार षटकार आले होते आणि त्याचाच पैसा वसूल. मॅच आपण पाहतोय रोहितच्या बॅटमधून येताना 2 षटकार आणि मॅच मध्ये रंगत ओतले. 9 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. रोहित खेळताय 4 मध्ये 12. रोहितकडे दमखम आहे, कारण शेवटी इज्जत का सवाल आहे. कारण जेवढ्या धावा माझ्या षटकामध्ये काढले तेवढ्या मला वसूल करायच्या आहेत आणि त्यासाठी सज्ज आहे रोहित.
पुढचा बॉल सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. काय तिसरा येईल काय? या वेळेला पुलर लेन डिलिव्हरी आपण पाहिलेत, अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढले. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते, दुसरीसाठी पलटवार. मात्र या वेळेला काय घडले? सॅक्रिफाईस विकेट आपण पाहतोय, कारण रोहितचं या विकेटवरती असणं किती गरजेचं आहे आणि त्या वेळेला स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेटचं गडी क्रमांक 8 गारद. नऊ चेंडू आणि 33 धावांची गरज. विशाल येतील आणि त्यांना मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहावं लागेल, कारण स्ट्राईक घेतले रोहितने. रोहितची बॅट तळपले. या रजनी स्पर्धेमध्ये भले ऊन नसेल, थंडावा आहे, पण या थंडाव्यामध्ये गरमी आणले या मॅच मध्ये ते रोहितने. आणि रोहितकडे ती ॲबिलिटी आहे, सौंदर्यपूर्ण फटके सजवतोय आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे हे फटके रोहितच्या बॅटमधून येताना पाहतोय. 9 चेंडू 33 धावा. सिद्धेश आहे गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज सज्ज होते, रोहित सुद्धा सज्ज होते. काय या पुढच्या वेळेला कुठला फटका मारला जाईल? पाहिलं, न्यायला आणि सर्व सोडू दिलं. पंचांवरती जबाबदारी. यास दंडित केलं जाते. वाईट प्रेशर वाढले सिद्धेश वरती, कारण रोहितने जसे स्ट्राईक घेतले तसं मात्र प्रेशर गोलंदाजांवरती येताना आपण पाहतोय. 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9 मध्ये 32 बनवायचे आहेत. 8 बॉल, सॉरी 8 बॉल मध्ये 32 धावा. 8 बॉल आणि 32 धावांची गरज. यावेळेला उंच प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र स्ट्राईक स्वतःच कडे ठेवली जाते. एक निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेला आपण पाहतोय 7 मध्ये 32 बनवायचे आहेत. मोठे ह्या बॉल वरती एक मोठा फटका आला तर अजून रंगत वाढेल. 7 मध्ये 32. रोहितने दमखम दाखवली. ते जे 2 फटके आले ना रोहितच्या बॅटमधून, त्यामध्ये रंगत निर्माण झाली होती आणि कुठेतरी बॅकफूट वरती असणारा जलसा संघ मात्र थोडीशी ऊर्जा निर्माण करून देणारे ते 2 फटके होते. बघा, मागच्या इनिंग मध्ये, पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिलं, शेवटच्या षटकामध्ये 27 धावा आलेल्या आहेत. त्याच 27 धावा या वेळेला अगदी महागात ठरतायत की काय. आणि ते गोलंदाज रोहित होता आणि तोच गोलंदाज या वेळेला मात्र फलंदाजी करतोय. त्यामुळे वसूल करण्यासाठीची संधी आहे. इटका जवाब पत्थर से देण्यासाठी सज्ज आहे रोहित. पुढचा बॉल सिद्धेश. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटरला काही समजला नाही. असं वाटलं होतं की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे, मात्र अचूक टप्पा आपण पाहिला. भेदक गोलंदाजी. षटक क्रमांक 4 संपुष्टात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 धावा हव्यात त्या 32. 6-32 इक्वेशन. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज. मागच्या वेळेला आम्ही चुकून 32 बोललो होतो, कारण आमचं डिजिटल स्कोर थोडासा मागे होता आणि आता मात्र आम्ही फेरफार केलेले आहेत. 31 धावांची गरज आहे. संग्राम आहे. संग्राम तुटून पडला होता मागच्या इनिंग मध्ये, आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकावरती 27 धावा खेचून आणल्या होत्या. तोच संग्राम या वेळेला मात्र गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि कोणाच्या विपक्षामध्ये? रोहितच्या विपक्षामध्ये. रोहितच्या हातामध्ये बॅट असेल. स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळेला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न रोहितचा अनसक्सेसफुल ठरलाय. बॅक टू द डगआउट मिस्टर रोहित. आणि सामन्यामध्ये जी काही छोटीशी आशा होती ती आशा मात्र या वेळेला संपुष्टात येताना मोठ्या
विकेटचा पतन. रोहित बॅक टू द डगआउट. आणि शेवटची जोडी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जलसार संघाकडून 5 मध्ये 31, 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. संग्राम आहे गोलंदाजी मार्क वरती. संग्राम बॅटिंगच्या माध्यमातून 45 धावा आल्या होत्या आणि यावेळेला फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. ऑल आउट टीम जलसार. आणि या वेळेला पहिल्या फेरीमध्ये ऑफ द मॅच गोज टू मिस्टर संग्राम. 45 धावा. क्या बात आहे. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर संग्राम. थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या इनिंगला जशी आपण दुसऱ्या मॅचला जशी सुरुवात होईल, ऋत्वी 11 सरावली आणि विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत सरावली ब. या वेळेला आपण मायक्रोफोन वरती करूया हलकासा बदल. अनिकेत रावते सरांना आमंत्रित करूयात. आणि संग्रामला 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा प्रदान केलं जाईल. त्याचबरोबर 13-12 कॅफे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं वाउचर आहे. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपल्या माणसाला आपण मोठं करायला हवं आणि तोच प्रयत्न या वेळेला मॅन ऑफ द मॅचच्या वाउचरच्या माध्यमातून होतोय. हॅलो. चला, जो पहिला सामना झाला ज्यामध्ये दोन संघ एका बाजूला जलसर आणि एका बाजूला किरईपाडा हे दोन संघ खेळलेत. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि सोबत तुमचं प्रवेश शुल्क हे देखील घेऊन यायचं आहे. कारण आयोजक फक्त आपण पाहू शकता आपण खेळून झालं म्हणजे झालं नाही. आयोजकांसाठी सगळ्या गोष्टी फार बारकाईनं सगळ्या कव्हर कराव्या लागतात. तुम्हाला विनंती आहे की आपण आपली प्रवेश शुल्क घेऊन या. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि संग्राम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या संग्रामला आहेत 500 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर 13-12 कॅफे जे जितेंद्र पाटील सरांचे चिरंजीव आहेत त्यांच्या माध्यमातून ते सफाळ्यामध्ये ओपन झालं. मगाशी देखील मी उल्लेख केला की युवांनी या सगळ्या काही गोष्टीत उतरलं पाहिजे. संग्राम यांना विनंती आहे की आपण या आणि जितेंद्र दादा पाटील यांना